इथे पाहू शकता काय झालंय इथे. हे पहा, हे आमच्या मांजरांनी कशी कला केली आहे. आणि एकतर उद्या जन्माष्टमी आहे आणि उद्या जन्माष्टमीची आमच्या घरात आवराआवरी चालली. आणि बघ कसं तर बघ, हे पहा कसा बघतोय इथं शहाणा. हे काय आहे, सगळ्या घरात पाणी झालंय. हे पाहू शकता, अख्ख्या घरातनी पाणी झालंय. हे बघ, आणि ही मशीन इथं होती ती आम्ही इथं लावली साईडला. उभा पाणी इथं होती, इकडे लावली की जेणेकरून, आणि लावली होती आता संध्याकाळची. आणि हा पाईप बाहेर टाकला होता गॅलरीत. मांजरांनी काय केलं कुणास ठाऊक, तो पाईप हिथं आणला. आणि हिथं आणल्यामुळं, आणि आम्ही इकडं बसलोय बेडवरती, आम्हाला कळलंच नाही इकडं पाणी नाही आलं, इथपर्यंत आलं. तेव्हा आमच्या लक्षात आलंय ह्यांनी काय केलंय म्हणून. आणि अख्ख्या घरात पाणी झालंय रे देवा. आता काय खरं नाही. आता हे सगळी घाण कशी आवरायची. नशीब इकडं मंदिराखाली शिरलं नाही, इथपर्यंत आलं. आणि मशीन आज तिकडे घ्यायची होती गॅलरीत. म्हटलं आता लावून घ्यावी, पाणी संपलं म्हणजे बाहेर घ्यावी गॅलरीमध्ये, म्हणून आम्ही हे केलं. आणि इथं आमचं आवरावरी चालली होती डेकोरेशनची, तर बघू शकता. आणि आणि काम वाढवून ठेवलं. आमच्या लाडूच्या मनात होतं घर धुवून घ्या म्हणून हे असं घरात पाणी झालंय. नुसतं बोळ्याने काय पुसताय, पाणी टाकून धुवून घ्या, एकदम स्वच्छ करा. ही बाई इथं ही कशी घाबरून इथं बसली या. काय केलं तू? हा, पाईप घेतला ना इकडं? हा, देऊ का अशा फटके? हा, किती काम वाढवलं ह्यांनी. काहीतरी कला केली आणि कसं झालं माहित नाही. आणि आम्ही तर इथंच बसलेलो होतो हॉलमध्ये, तरी लक्षात आलं नाही. हा पाईप इकडं असल्यामुळं शिट, असा होता हा पाईप, इथं टाकलेला होता. आणि तो मांजरांच्या पायाने म्हणा कशाने म्हणा असा इकडं झाला. आणि नेमकं इकडं सगळी बेडरूममध्ये इकडं सगळी पाणी गेलं, किचनमध्ये, डब्यांखाली, इथं. आणि आता ह्या बेड खाली जे गेलेलं पाणी आहे ते तर काढू शकत नाही, कारण हा बेड फिरवायचा म्हणजे खूपच कठीण आहे. इथं फिरवायला हे कपाट, हे सगळं सामानामुळे फिरवता येत नाही. गेला तिथं वरती जाऊन बसते. आता बेड खालचं कसं काढायचं पाणी दीदी, हे पाहू शकता. अरे देवा. आणि हे सगळं निरम्याचं पण लिक्विडचं पाणी आहे, सगळं फ्यासाचं पाणी आहे. जसं काय पाण्याचा तोटा असल्यावरती नाही का आपण कपडे धुवायचं पाणी घेतो वापरायला, तसं झालंय. अरे बापरे, काय खरं नाही. हेल्प कर काय, मला तर डोकं चाललं नाही सगळं बघून. तर मी काय करते तसं कर. आणि आता देवपूजा केली आणि म्हटलं की कपडे धुवायला आवड, मशीन मोकळी करावी. चांगलीच मोकळी झाली इथं. सगळं घरात झालं. हा, सगळं घरात झालंय. किचन मध्ये वगैरे सगळीकडे गेलंय. इकडे गेलं खाली. अरे बापरे, इकडे होऊन गेलंय. हो का, सगळ्या डब्यांखाली पण गेलंय रे. पाहू शकता सगळ्या डब्याखाली, फ्रीज खाली, सगळीकडे पाणी गेले. पर इकडे सुद्धा गेले. इथे पाहू शकता, इथं सुद्धा गेलंय. म्हणजे पूर्ण घरात पाणी आहे, कुठंच असं सुटलं नाहीये.